आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 3 नीट विद्यार्थ्यांची प्रेरणादायी स्टोरी। पहिल्या प्रयत्नात अपयश आले, विविध कारणांमुळे त्यांनी जवळपास हार मानली होती, पण जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या व शिक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी पुन्हा मेहनत घेतली आणि आज त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे। तर चला त्यांनाच विचारूयात। माझे नाव साक्षी दीपक देडे, सध्या मी अश्विनी मेडिकल कॉलेज कुंभारीमध्ये शिकते। नमस्कार, माझं नाव श्रेया संजय चव्हाण, मी सध्या अश्विनी रूरल मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे। नमस्कार, माझे नाव अथर्व अमित चुंबळकर आहे, मी सध्या डॉक्टर वैशंपायन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे प्रथम वर्षात शिकत आहे। मेडिकल फील्ड हे लहानपणापासूनच इंटरेस्टिंग होतं, त्यामुळे व्हाय नॉट। आई वडिलांचे स्वप्न होते आणि मला पण नीट क्रॅक करायचं होतं। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नाही झालं हे खूप मनाला लागलं होतं आणि करायचं होतं। अपसेट होतो थोडा, डिसअपॉइंटेड होते, लिटिल बिट हार्ट ब्रोकन, कारण जेवढे एफर्ट्स दिले होते तेवढा रिझल्ट भेटला नव्हता। मेंटली प्रिपेअर्ड नव्हते खूपदा, बट टीचर्सच्या सपोर्टने आणि पॅरेंट्सच्या सपोर्टने तेवढा विचार नाही आला गिव्हअपचा। क्वेश्चन प्रॉब्लेम सॉल्विंग खूप अवघड जात होती मला फर्स्ट अटेम्प्टला। मेंटली जास्त प्रिपेअर नव्हते, ते सगळ्यात मोठं चॅलेंज होतं। माहिती नव्हतं फेस कसं करायचंय आणि 1 वर्ष ड्रॉप घेणं खूप मोठी गोष्ट आहे। हेजिटेट म्हणजे भीती होती की सेकंड अटेम्प्टमध्ये होईल का नाही। टीचर्सनी खूप हेल्प केला, कारण मी तर गिव्हअप करायच्या पॉईंटवर होते। क्वेश्चन सॉल्विंग मी खूप वाढवली होती फर्स्ट अटेम्प्टपेक्षा। मी स्ट्रॅटेजीज बदलल्यात। हॅपी होतो बिकॉज होमटाऊनमध्ये सिलेक्शन झालं, याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही। कधीही हार मानू नका, एखाद दुसरा अटेम्प्ट आला तर चालेल, पण यश मिळूनच जाते। यश त्यांनाच मिळते जे आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी ठेवतात। अपयश हे शेवट नसून यशाकडे जाणारी एक नवीन सुरुवात असते, हे आकाश इन्स्टिट्यूट यांनी या मुलांमार्फत सिद्ध करून दाखवलं आहे।